Hello friends, welcome to our YouTube channel. Today we are going to start the chapter Solutions. It is the second chapter of the new syllabus 12th chemistry. Before starting to this chapter, we must know the terms which we have already studied in 11th science. And these are matter. What is matter? If you remember, matter is anything which have mass and which occupies volume. It is known as matter, which occupies volume and have a mass. And matter is divided into two parts. It is a pure substance, pure substances, and मिक्सचर. असं मॅटरचं आपण डिव्हिजन केलं होतं. आणि प्युअर सबस्टन्सेस दीज आर अगेन क्लासिफाईड ॲज एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. एलिमेंट्स परत तीन त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. या प्रत्येकाचं एक्झाम्पल आपल्याला ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे. त्यानंतर कंपाऊंड्स, त्याच्यामध्ये आपण H2O, NaOH, NaCl. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर एलिमेंट्स इन अ प्रॉपर प्रपोर्शन. H2O मध्ये जर पाहिलं आपण 2 atoms of hydrogen and 1 atom of oxygen. It is the composition. म्हणजे हे जे प्युअर सबस्टन्सेस आहेत त्यांना केमिकल कंपोजिशन असते. दे हॅव डेफिनेट केमिकल कंपोजिशन. डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. आणि त्याच्यामध्ये एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स आहेत. म्हणजे जसं डेफिनेट केमिकल कंपोजिशन आहे H2O चं, NaOH चं, NaCl चं. मेटल्स मध्ये आपण कॉपर, सिल्वर, गोल्ड, कॉपर, सिल्वर, गोल्ड हे मेटल्स आहेत. अल्कली मेटल्स आहेत, अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत. नॉन मेटल्स मध्ये नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, सल्फर आहे, क्लोरीन म्हणजे हॅलोजन सगळे आहेत. मेटलाइट्स मध्ये सिलिकॉन, जर्मेनियम, टीन हे मेटलाइट्स आहेत. अशा पद्धतीने प्युअर सबस्टन्सेस हॅव्हिंग डेफिनेट केमिकल कंपोजिशन. आणि दुसरा प्रकार आपण पाहिला होता मिक्सचर. मिक्सचर these do not have definite chemical composition and they are again classified into two types, and these are homogeneous mixtures and heterogeneous mixtures. Homogeneous and heterogeneous, these are the two types of mixtures. Heterogeneous, homogeneous and heterogeneous mixtures. These are the two types of mixtures. हे दोन प्रकारचे मिक्सचर आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. असं मॅटरचं आपण क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. मॅटर म्हणजे काय तर मास आणि व्हॉल्यूम. इट हॅव मास अँड इट ऑक्युपाइज व्हॉल्यूम. तर आपल्या सोल्युशन कडे जाण्यापूर्वी हे मिक्सचर ही टर्म अगोदर झालेली आहे, म्हणून आपण हे सगळं मॅटर काय आहे, व्हॉट इज मॅटर, what are pure substances, what is mixture, what are the types of mixtures, and also we have seen the homogeneous mixture, heterogeneous mixture. Homogeneous mixture is nothing but a pure true solution. It is again considered as a true solution. Homogeneous mixture, true solution. And we have seen heterogeneous mixture. It is again divided into two parts, and these are colloids and suspensions. आता आपण याच्याकडे आपल्याला जायचं आहे सोल्युशन कडे. म्हणजे ट्रू सोल्युशन आपण कन्सिडर केलं. या तिघांमध्ये काय डिफरन्स आहे? सोल्युशन, कोलॉइड्स अँड सस्पेन्शन. ट्रू सोल्युशन इन दिस टाइप ऑफ it is a type of homogeneous mixture, and the particle size of solute is
लेस दॅन 10⁻⁷ सेंटीमीटर, लेस दॅन 10⁻⁷ सेंटीमीटर. म्हणजे हे जे टाईप आहे ते डिपेंडिंग अपॉन मिक्सचरचे हे जे टाईप आहेत डिपेंडिंग अपॉन पार्टिकल साईज ऑफ द सोल्यूट पार्टिकल्स. सोल्यूट काय आहे, सॉल्व्हंट काय आहे ते आपण सोल्युशन मध्ये पाहणारच आहोत, पण अगोदर सुद्धा पाहिलेलं आपण टर्म. या कोलॉइड्स मध्ये जी पार्टिकल साईज असते ती 10⁻⁷ to 10⁻⁵ सेंटीमीटर अशी ही पार्टिकल साईज असते. त्यानंतर सस्पेन्शन मध्ये म्हणजे स्मॉलर साईज कुठली तर ही स्मॉलर आहे, त्यानंतर त्याच्यापेक्षा लार्जर ही साईज आहे कोलॉइड्स मध्ये असते. आणि कोलॉइड्स हा सुद्धा आपण भाग पाहिलेला आहे. सस्पेन्शन ग्रेटर दॅन 10⁻⁻⁵ अशी जर पार्टिकल साईज असेल तर त्या मिक्सचरला सस्पेन्शन असं म्हटलं जातं. म्हणून आपण sand is added to water, it is a suspension. कोलॉइडचं स्टार्च सोल्युशन आपण बघितलंय, स्टार्च सोल्युशन ऑफ स्टार्च. त्यानंतर ट्रू सोल्युशन मध्ये कोणते सोल्युशन आपण पुढे बघणार आहोत. व्हेन शुगर इज ॲडेड टू वॉटर इट फॉर्म्स ट्रू सोल्युशन. व्हेन सॉल्ट इज ॲडेड लाईक NaCl टू वॉटर इट इज ऑल्सो ट्रू सोल्युशन. मग काय आहे ट्रू सोल्युशन? It is a homogeneous mixture of two or more components or two or more substances. Pure substances म्हणजे ह्या डेफिनेशन मध्ये सर्वात सोल्युशनची डेफिनेशन आपण इथं लिहितोय. सोल्युशन्स आर what is solution or solutions? It is a if a solution it is a homogeneous mixture of two or more pure substances. This is the definition of solution. म्हणजे सोल्युशन मध्ये दोन किंवा जास्त प्युअर सबस्टन्सेस त्यांचं होमोजिनियस मिक्सचर, दे आर इन द सेम फेज. ट्रू सोल्युशन मध्ये पार्टिकल साईज सोल्यूटची 10⁻⁷ पेक्षा कमी असते, म्हणजे सोल्यूट आणि सॉल्व्हंट दे आर इन द सेम फेज. हेन्स इट इज नोन ॲज होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर सबस्टन्सेस. आणि होमोजिनियस मोर प्युअर फॉर्म मध्ये ते सबस्टन्स पाहिजे प्युअर फॉर्म मध्ये. इफ देर आर टू कंपोनेंट्स इन अ सोल्युशन इट इज नोन ॲज अ बायनरी सोल्युशन. बायनरी that means it have two components. Bi means two. Ternary solution it is having three components, and quaternary it has four components: binary, ternary and quaternary. These are the types of the solutions. Binary means two components, one is a solute and another is a solvent. That is, it contains binary solution is made up of one solute and one solvent. Ternary solution it is made up of two solutes and one solvent. And quaternary, three solute molecules and one solvent. म्हणजे प्रत्येक सोल्युशन मध्ये एक सॉल्व्हंट असतो आणि जे सोल्यूट मॉलिक्युल्स असतात ते एक असू शकतं, दोन असू शकतात, तीन असू शकतात, डिपेंडिंग अपॉन दी सोल्युशन्स आर क्लासिफाईड ॲज बायनरी, टर्नरी, क्वाटर्नरी सोल्युशन्स. अँड वी आर कन्सर्न्ड विथ द बायनरी सोल्युशन्स ओनली. आपण तर आपल्याला बघायचे ते बायनरी सोल्युशन. आता बायनरी म्हणल्यानंतर एक सोल्यूट आणि एक सॉल्व्हंट आहे, परंतु कुठला सोल्यूट आणि कुठला सॉल्व्हंट म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस असं तीन फेजेस आपण state of matter it is having three states. These are solid, liquid and gases. Solid is dissolved in solid, it is one type. Solid is dissolved in liquid, another type. Solid is dissolved in gas, it is a third type. That means these solutions are of how many types? किती प्रकारचे सोल्युशन असू शकतात? आपण जर विचार केला तर किती असतील? So there are 9 types of solutions.
there are 9 types of solutions in which solid, liquid and gases they are solvent and as well as solute. म्हणजे सॉल्व्हंट म्हणून असणार आहेत आणि सोल्यूट म्हणून असणार आहेत. आणि आपल्या जी व्यवहारामध्ये आपण जे उदाहरण पाहतो सोल्युशनची, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कुठले टाईप आपण बेसिकली जास्त प्रमाणात पाहतो, जनरली आपल्याशी रिलेटेड कुठले सोल्युशन्स आहेत, तर सोल्युशन ऑफ सॉलिड इन लिक्विड हे आपण जास्त प्रमाणामध्ये पाहतो. फॉर एक्झाम्पल शुगर इज ॲडेड टू द वॉटर, इट इज अ टाइप ऑफ सॉलिड इज डिझॉल्व्ड इन लिक्विड. दुसरा आपण पाहतो की लिक्विड इज डिझॉल्व्ड इन लिक्विड, लिक्विडचं हे सोल्युशन असते की दोन लिक्विडचं कॉम्बिनेशन केलं, अल्कोहोल इज ॲडेड टू वॉटर, इट इज अ होमोजिनियस मिक्सचर. Hence, we will consider only 2 to 3 types for this in this chapter. यामध्ये आपल्याला तीनच महत्वाचे बघायचे आहेत, सॉलिड इन लिक्विड, लिक्विड इन लिक्विड अँड गॅसियस इन द लिक्विड, असे 3 प्रकार आपण पाहणार आहोत. बिफोर दॅट वी हॅव टू राईट द 9 टाइप्स अँड एक्झाम्पल ऑफ ईच ऑफ दिस. आपण इथे सोल्यूट, सॉल्व्हंट अँड एक्झाम्पल असे 3 कॉलम आपल्या टेक्स्टमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सोल्यूट जे आहे ते सॉलिड आपण कन्सिडर करूया, सॉलिड, आणि सॉल्व्हंट हे जे आहे ते लिक्विड आपण कन्सिडर करूया. जर सॉलिड इज डिझॉल्व्ड इन लिक्विड, किती एक्झाम्पल आपल्याकडे आहेत, सॉल्ट सोल्युशन असेल, शुगर सोल्युशन असेल, सॉल्ट और शुगर solution in water. It is known as a solution of a solid in liquid. जो सॉल्व्हंट आहे त्याचं सोल्युशन असं म्हटलं जातं, सोल्युशन ऑफ सॉलिड इन इट्स लिक्विड. त्यानंतर हा 1 नंबर प्रकार झाला. सेकंड टाइप जर आपण हा कॉन्स्टंट ठेवूया, सॉलिड अँड सॉल्व्हंट इज ऑल्सो सॉलिड, असं जर आपण पाहिलं, 2 सॉलिड सॉलिड, तर हे एक्झाम्पल आपण सॉलिड स्टेट मध्येच पाहिलेलं आहे. अलॉयज आर मेड अप ऑफ सॉलिड, इट इज अ सोल्युशन ऑफ अलॉयज, दीज आर द सोल्युशन्स ऑफ सॉलिड इन सॉलिड. मग ब्रास असेल, ब्रॉन्झ असेल, दीज एक्झाम्पल्स वी हॅव ऑलरेडी सीन. ब्रास, ब्रॉन्झ, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द सोल्युशन ऑफ सॉलिड इन सॉलिड. कारण दोन्ही काय आहेत, मेटल्स आहेत आणि मेटल सॉलिड फॉर्म मध्ये असतात. ब्रासमध्ये, ब्रॉन्झमध्ये जे मेटल्स आहेत ते सॉलिड फॉर्म मध्ये असतात, त्यांच्या लिक्विड फॉर्म मध्ये दोघांना कन्व्हर्ट करून एकत्र केलं जातात आणि मिक्सचर जे होतं ते परत सॉलिडिफिकेशन झाल्यानंतर अलॉयज तयार होतात. तर इट इज अ सोल्युशन ऑफ सॉलिड इन सॉलिड अँड इट इज अ होमोजिनियस सोल्युशन. थर्ड टाइप आपण परत एक कॉन्स्टंट ठेवूया, हा सॉलिडच ठेवूया, सॉलिड इज अ सॉलिड अँड इट इज अ गॅस. सॉलिड इज absorbed, सॉलिड इज प्रेझेंट इन द गॅस. आपण त्याचे एक्झाम्पल, आयोडीन हा सबलिमेबल कंपाऊंड आहे, म्हणजे आयोडीन हा सॉलिड आहे आणि तो एअर मध्ये आहे, I2 इन एअर. सॉलिड आयोडीन इन एअर इज द एक्झाम्पल ऑफ सॉलिड इन गॅस. म्हणजे गॅस हा काय, सॉल्व्हंट आहे, एअर इज द सॉल्व्हंट अँड आयोडीन क्रिस्टल्स दे undergo sublimation and hence I2 in air is the mixture of solid in gas. आता आपण सॉलिडच्या ऐवजी लिक्विड घेऊया, लिक्विड इन लिक्विड. परत लिक्विड पासून सुरुवात करूया, लिक्विड इन लिक्विड. तर त्याचं एक्झाम्पल आता मी सांगितलं, इथेनॉल इज डिझॉल्व्ड इन वॉटर, ऍसिटोन इज डिझॉल्व्ड इन वॉटर. म्हणजे ऍसिटोन किंवा इथेनॉल हे आपल्या ओळखीचं उदाहरण आहे, इथेनॉल प्लस H2O. त्याची सोल्युबिलिटी काय आहे ते अल्कोहोल मध्ये आपण पाहणार आहोत. व्हाय इथेनॉल इज सोल्युबल इन वॉटर, किंवा आता या चॅप्टर मध्ये आपण पाहणार आहोत. 5 नंबरचं आपण जे पाहूया की हे आपण कॉन्स्टंट ठेवायचं आता, लिक्विड इट इज डिझॉल्व इन सॉलिड, म्हणजे सोल्युशन ऑफ लिक्विड इन सॉलिड. जर आपण लक्षात असेल ऑर्गॅनिक मध्ये झिंक अमलगम असा हा कॅटलिस्ट म्हणून यूज केलेला आहे. तर झिंक अमलगम म्हणजे काय,
तर झिंक अँड Hg दे आर कंबाईन्ड टुगेदर. Hg कसा असतो तर लिक्विड फॉर्म मध्ये आणि झिंक कसा आहे तर सॉलिड फॉर्म मध्ये. हे जे सोल्युशन आहे अमलगम्स, दीज अमलगम्स are the solution of liquid in solid because zinc amalgam, it is the example ZnHg, we write like this zinc amalgam. हे जे सोल्युशन आहे सोल्युशन ऑफ लिक्विड इन सॉलिड असं कन्सिडर केलेलं आहे. 6th टाइप आपण परत लिक्विड कॉन्स्टंट ठेवलेला आहे. 3 वेळा आपल्याला लिक्विड ठेवावं लागेल, जसं 3 वेळा सॉलिड ठेवलं आपण. लिक्विड झालं, लिक्विड इन गॅस, क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन, CHCl3 इन नायट्रोजन गॅसियस फॉर्म मध्ये आणि हा लिक्विड फॉर्म मध्ये. मी लिक्विड इट इज डिझॉल्व्ड इन गॅस. असे हे 3 प्रकार आपण जर कन्सिडर केले तर आणखी आपल्याला पुढे 3 प्रकार लिहायचे आहेत, म्हणून मी इकडच्या बाजूला टाकतो. 7 नंबर आपण टाकणार आहे इथं सोल्यूट म्हणतो मी, आणि हा सॉल्व्हंट घेऊया इथं आणि एक्झाम्पल. तर हे सॉलिड लिक्विड झालं, आता गॅस आणि सॉल्व्हंट आहे सॉलिड. गॅस इज ऍडसॉर्ब्ड ऑन सॉलिड सरफेस. असंच एक्झाम्पल आपल्याला झालेलं आहे. आपण कॅटलिस्ट म्हणून पाहिलेले आहेत, निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम. हे जे कॅटलिस्ट आहे हायड्रोजनेशन रिएक्शन मध्ये आपण यूज करतो, त्यामध्ये हायड्रोजन गॅस इज ऍडसॉर्ब्ड ऑन द सरफेस ऑफ these catalysts like nickel, platinum, palladium. Hence H2 it adsorbed on platinum. It is the solution of gas in solid. त्यानंतर आपण पुढचा जो टाइप 8 नंबरचा जो आहे तो गॅस इन लिक्विड. सॉलिड, लिक्विड आणि गॅस बघूया आपण. 9 नंबरचा गॅस इन गॅस. आता गॅस इन लिक्विड आपण 30 एक्झाम्पल भरपूर पाहिले. जे aquatic एनिमल्स आहेत त्यांच्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे, बिकॉज ऑक्सिजन इज डिझॉल्व्ड इन वॉटर अँड aquatic एनिमल्स लाईक फिश uses this oxygen for the process of respiration. That means the example is O2 dissolved in वॉटर. हे त्याचं एक्झाम्पल आहे. आणि गॅस इन गॅस एअर, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट गॅस. त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, हॅलोजन मधले क्लोरीन आहे, आणखी आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, नायट्रोजन, हे सगळे गॅसेसचं मिक्सचर म्हणजे एअर आहे. हेच एक्झाम्पल इज एअर. अशा पद्धतीने देर आर 9 टाइप्स ऑफ द सोल्युशन्स अँड वी हॅव टू सी the main it is a solid, it is dissolved in liquid. हा एक आपला प्रकार या चॅप्टर मध्ये सविस्तर पाहायचा आहे. आणि लिक्विड हे सुद्धा थोड्या प्रमाणात आपण बघणार आहे. आणखी एक पाहायचं आपल्याला तो गॅस इन लिक्विड. हे जे आहे गॅस इन लिक्विड, सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस इन द लिक्विड, सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. सोल्युबिलिटी म्हणजे तरी काय आहे आणि देर आर डिफरंट टाइप्स ऑफ सोल्युशन्स हे आपण आता बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा कॅपॅसिटी ऑफ अ सोल्युशन टू डिझॉल्व, कॅपॅसिटी ऑफ अ सोल्युशन टू डिझॉल्व द सोल्यूट. आपल्याला माहित आहे की आपण हे सोल्युशन मी आता पुढे टाकलेले आहेत. हे सोल्युशन तयार करताना आपण काय करतो, आपल्याला समजा शुगरचं सोल्युशन तयार करायचं आहे. वी हॅव टू प्रिपेअर अ सोल्युशन ऑफ शुगर. जे सकाळी आपण प्रत्येक दिवशी चहा पिताना हे प्रोसेस करत असतो की वॉटर घेतो आपण, त्याच्यामध्ये शुगर ऍड करत असतो आणि त्याचं होमोजिनियस मिक्सचर आपोआप तयार होतं. आपण किती प्रमाणात साखर टाकायची हे ठरलेलं आहे. किती कॅपॅसिटी सोल्युशनची आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचं. कॅपॅसिटी ऑफ अ सोल्युशन टू डिझॉल्व कॅपॅसिटी ऑफ अ सोल्युशन टू डिझॉल्व सोल्यूट किती प्रमाणात डिझॉल्व होणार आहे. त्यासाठी आपण एक कन्सिडर करूया की बीकर घेतला आपण आणि या बीकर मध्ये आपण काय टाकलेलं आहे,
तर 20 ml डिस्टिल वॉटर घेतले किंवा वॉटर घेतले आणि आपण 1 ग्रॅम पहिल्यांदा शुगर ऍड केली, 2 ग्रॅम टाकली, 3 ग्रॅम टाकली, 4 ग्रॅम टाकली, तर सुरुवातीला ऍट द फर्स्ट द शुगर विल बी डिझॉल्व रेडिली. जे आपण शुगर ऍड करणार आहोत, शुगर इट विल बी डिझॉल्व रेडिली. बट आफ्टर सम टाइम when the amount of sugar increases it dissolves slowly. जसं आपण प्रमाण वाढवत जाईल तसं त्याचं डिझॉल्व्ह होण्याचं प्रमाण कमी होईल आणि एक स्टेज अशी येईल की त्या स्टेजला ॲडिशनल अमाऊंट ऑफ शुगर इफ ॲडेड इट विल नॉट डिझॉल्व. मग ती शिल्लक राहील. ही जी शिल्लक राहिलेली शुगर आहे याच्यामध्ये वॉटरमध्ये आपण ऍड केलं आणि डिझॉल्व झाल्यानंतर काही शिल्लक राहिली तर त्याच्या सोल्युशनची कॅपॅसिटी संपली असं म्हणतो आपण. मग कसं ओळखायचं आणि त्या सोल्युशनला काय म्हणायचं, तर सॅच्युरेटेड सोल्युशन ही टर्म आपल्याला झालेलं आहे. सॅच्युरेटेड सोल्युशन काय नेमकं सॅच्युरेटेड सोल्युशन? अ सोल्युशन which contains maximum amount of solute dissolved in given amount of solvent. Maximum amount of solute. आपण एक रिएक्शन solute plus solvent that gives solution. असं आपण मी हा पदार्थ काढलाय कारण सॅच्युरेटेड सोल्युशनला काय अवस्था असते ते मला इथे सांगायचं आहे की सॅच्युरेटेड सोल्युशनच्या बाबतीमध्ये वेन सोल्यूट इज इन द maximum amount of solute is dissolved in given amount of solvent, then there is a dynamic equilibrium exists. And the amount of solute particle that go into the solution is equal to the amount of solute particles that again form crystal becomes equal. पण डायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये काय असते नेमकं, तर ही एक स्टेज अशी आहे की मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन द सोल्युशन अँड नो मोर अमाऊंट कॅन बी डिझॉल्व्ड इन दॅट सोल्युशन. त्याच्यापेक्षा जास्त सोल्यूट डिझॉल्व्ह होऊ शकत नाही. अशी जी स्टेज आहे इट इज नोन ॲज डायनॅमिक इक्विलिब्रियम. जेवढे मॉलिक्यूल सोल्यूटचे सॉल्व्हेंटमध्ये डिझॉल्व्ह होऊन सोल्युशन तयार करतील तेवढेच मॉलिक्यूल सोल्युशन मधून परत क्रिस्टल तयार करतील. अशी जी स्टेज येईल त्या स्टेजला डायनॅमिक इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं. डायनॅमिक इक्विलिब्रियम इज इस्टॅब्लिश्ड अँड the molecules which go into the solution, same number of molecules again form crystal and it is known as dynamic equilibrium. And in case of saturated solution, dynamic equilibrium exists like this. म्हणजे जे amount which is required for the formation of dynamic equilibrium of a solute is known as saturated solution. A solution containing the amount of solute required to exist dynamic equilibrium between this solute, solvent and solution is known as saturated solution. म्हणून आपण सॅच्युरेटेड सोल्युशन डेफिनेशन आपण लिहिताना असं लिहिणार आहे, the maximum, a solution containing maximum amount of solute dissolved in given amount of solvent at a particular temperature. टेम्परेचर सुद्धा एक महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये आहे, इज नोन ॲज सॅच्युरेटेड सोल्युशन. आता अनसॅच्युरेटेड सोल्युशन ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की सॅच्युरेटेड सोल्युशन नंतर अनसॅच्युरेटेड सोल्युशन अँड सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन असे 3 टर्म आहेत. तर सॅच्युरेटेड सोल्युशन जर समजलं असेल तर अनसॅच्युरेटेड आणि सुपर सॅच्युरेटेड अतिशय सोपा. सॅच्युरेटेड मध्ये काय आहे की अमाऊंट ऑफ सोल्यूट रिक्वायर्ड टू फॉर्म डायनॅमिक इक्विलिब्रियम. डायनॅमिक इक्विलिब्रियम तयार करण्यासाठी जेवढं सोल्यूट लागते त्याला सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणाले. आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे त्याच्यापेक्षा कमी सोल्यूट असेल, अ सोल्युशन कंटेनिंग लेस अमाऊंट ऑफ सोल्यूट दॅन रिक्वायर्ड फॉर डायनॅमिक इक्विलिब्रियम.
डायनॅमिक इक्विलिब्रियमसाठी लागणारं जे सोल्यूट आहे त्याच्यापेक्षा जर कमी प्रमाणात सोल्यूट डिझॉल्व्ह केला असेल तर त्या सोल्युशनला अनसॅच्युरेटेड सोल्युशन, अनसॅच्युरेटेड अँड सुपर सॅच्युरेटेड. आता तुम्हाला सुपर सॅच्युरेटेड डेफिनेशन तुम्ही स्वतः करायची. सुपर, हा पेन बंदच पडला आता. सुपर सॅच्युरेटेड, सुपर सॅच्युरेटेडला काय म्हणणार, कसं म्हणणार मग? अ सोल्युशन containing more amount or greater amount of solute than required for dynamic equilibrium. डायनॅमिक इक्विलिब्रियम होण्यासाठी लागणारं जे सोल्यूट आहे त्याच्यापेक्षा जास्त सोल्यूट अमाऊंट जर असेल तर त्याला म्हणायचं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. आणि सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन हे अनस्टेबल असतं. अनस्टेबल असल्यामुळे ते कन्व्हर्ट कशामध्ये होतं तर सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये होतं. सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन इज अनस्टेबल, इट कन्वर्ट्स इनटू सॅच्युरेटेड सोल्युशन लिव्हिंग बिहाइंड द क्रिस्टल्स ऑफ द सोल्यूट. दॅट मीन्स प्रेसिपिटेशन ऑकर्स ऑफ द सोल्यूट मॉलिक्युल्स अँड इट कन्वर्ट्स इनटू सॅच्युरेटेड सोल्युशन. अशा पद्धतीने आपण कॅपॅसिटी ऑफ अ सोल्युशन टू डिझॉल्व्ह सॉल्व्हंट शुगरवरून आपण बघू शकतो. कारण कुठल्याही ॲट अ गिव्हन टेम्परेचर आपल्या सोल्युबिलिटी चेक करायची. सोल्युबिलिटीचं मिनिंग सुद्धा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. सोल्युबिलिटी ही टर्म आपण अगोदर ऑलरेडी पाहिलेलीच आहे की सोल्युबिलिटी इज एक्सप्रेस्ड इन ग्रॅम्स पर लिटर और मोल्स पर लिटर अशी सोल्युबिलिटी आपण एक्सप्रेस करतो. आणि मोलॅरिटी, मोलॅलिटी, मोल फ्रॅक्शन ह्या टर्म आपण 11वीमध्ये पाहिलेल्या आहेत. यावरून आपल्याला सोल्युबिलिटी टर्म पुढे पाहायचे आहे. The amount of solute that can be dissolved in a solution हे त्याच्यावरून आपण कॅपॅसिटी ठरवली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज सोल्युबिलिटी